आपल्याला. खोबरं घ्यायचं, मग साखर लागेल चवीनुसार. ह्या भाताचा तो सुगंधच वेगळा. मोदकाचं सारणच बनवायचं इन शॉर्ट एका टाईपचं. केशरनं पाण्यात हे करायचं की जेणेकरून मस्त रंग सोडतं ते. हे कोणीतरी बाहेरच्याने बघितलं तर त्याला ते कोकोनट फ्राईड राईसच वाटेल तो. तर नमस्कार आणि गुड इव्हनिंग मंडळी. गुड नाईट नाही म्हणताना रात्र झाली आहे, पण काय करायचं. असो, काय काय जण दिवसा बनवतात, पण आमच्याकडे आम्ही मोस्टली संध्याकाळी बनवतो. असा हा प्रकार आहे. तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे. त्यामुळे ते आपण काय डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे, आपण त्यासाठी काय काय तयारी करतो तर डायरेक्ट मम्मीला विचारलं जाऊ. चला, काय ते खोबरं बनवायचं आपल्याला. मारो मुझे मारो. खोबून घेते. कशासाठी? नारळी भातासाठी. ओके. आणि आपल्याकडे काय असं वेगळा बनतो नारळी भात वगैरे असं की काय, कसं आहे? पारंपरिक पद्धतीने. अच्छा, म्हणजे नक्की काय काय बनणार आहे त्याच्यामध्ये, कसं कसं करणार आहेस? आधी भात बनवून घ्यायचा. अच्छा. बासमती तांदूळ बासमती वापरायची. आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे बासमती नाही. किंवा कोलम वापरले तरी चालतील, आपण कोलमच वापरतो. अच्छा. आणि मग ते बनवून भात आपण शिजायला ठेवायचा आहे का? आता ठीक आहे, ठेवूया तो. आणि त्याच्यासोबत काय काय करून घ्यायचं? खोबरं खाऊन घ्यायचं. किती लागेल खोबरं आपल्याला? खोबरं खाऊन घ्यायचं, मग साखर लागेल चवीनुसार. गुळ ना चालणार? गुळ पण चालेल, पण आपण आताच पातोळ्या खाल्ल्या. आता हे म्हणजे मग ते सारणच होणार ना गुळ टाकल्यावर. ऍक्च्युली हा, म्हणजे तेच टाकतात बहुतेक लोक, गुळ पण टाकतात, पण आपण आज साखर टाकूया जरा. पण आपण साखर कमी खातो ना. आणि केशर. हा, केशर, ड्रायफ्रूट टाकू थोडे. अच्छा. त्याला थोडा ऑरेंजिश कलर तो कशामुळे येतो? तुम्हाला वाटतं गुळामुळे येतो काय? नाही, पहिला आपल्याकडे केशर नसायचं म्हणून हळद टाकायचो. अरे नको, हळद नको. हे पण नाही, त्याच्याने पिवळा कलर येतो, तो पण चांगला वाटतो. केशरने जरा अजून थोडा वेगळा ऑरेंजिश कलर. त्यासाठी केशरचं मला वाटतं पाणी करून घ्यायला लागेल आपल्याला. ते करून घेऊया. दुधात भिजत थोडी टाकायला. चालेल. हो हो. आणि ह्याच्यात शिजवायचं कसं? ते दूध टाकायचं की काय तू, म्हणजे कसं करणार आहेस पुढे? ते तर बघू, जाऊ दे, ते सांगायची गरज फोडणी करून मग हे सारणासारखं बनवून मग त्यात भात परतायचं. नारळी भात. चालेल. म्हणजे नारळ पूर्ण लागणार आहेत आपल्याला? नाही, बघू आता किती. आपल्याला कमीच करायचंय ना आपल्याला. कमीच जेवण आहे. आणि आपल्याला हे फक्त ॲज अ स्वीट डिश किंवा साईडला स्पेशालिटी म्हणून खायचं. तर उद्याचं रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनला तू जाणार आहेस का? आम्ही पण जाणार आहे, मम्मी पण जाणार आहे तिच्या भावाकडे. तर आपण आज नारळी भात खाऊन सेलिब्रेट करणार आहोत मस्तपैकी. आपण याच्यासाठी आता पुढची काय प्रोसिजर आहे बघूया. काय केलंय? चमचाभर तूप टाकलंय, चवीनुसार मीठ टाकलंय. अच्छा. आणि काय फक्त नॉर्मल आपला भात साधा शिजवतो आपण तसं मोकळा भात जरा करून घ्यायचा. अच्छा. खास रेसिपी बनवायची आहे ना. हो. इथे मम्मीने भात काय असं मोकळा करायचं, काढायचं आहे का? तो गरमच आहे. तरी बराच वेळ झाला ना, अर्धा तास झाला भात शिजून. सुटलाय चांगला. आणि साधेच तांदूळ, तुम्हाला पाहिजेच फॅन्सी वाटत असेल तो बासमती घेऊ शकता, असं काय नाही. चांगला एकदम हाय ग्रेड क्वालिटीचा बासमती घेतात तर त्याला छान सुगंध येतो त्या बासमतीला. एकदा बासमतीचा केला पण होता. हो. बासमती मोठा जास्त वाटतो ना. बासमती पुलाव आणि बिर्याणीसाठी छान वाटतो, मला असं वाटतं. छोटेच तांदूळ बरे वाटतात. ह्या भाताचा तो सुगंधच वेगळा. पण एक प्रकारचा हे असतो, स्वतःचा सुगंध आहे ना त्याला. आणि हाच भात दूध भात म्हणून पण खायला छान लागतो. म्हणजे दुधात फक्त भात आणि साखर टाकून दूध भात. हे भात पसरवून घ्यायचं का पूर्ण? गार करायचं पूर्ण की काय करतं? ठीक आहे, आपण हे घेऊ पसरवून. चला मंडळी, तूप तापलं आणि त्यात आपण लवंग घातली. लवंग आणि आता काय मोरी आणि हे झालं लवंग झाली. लवंग बुडली म्हणजे झाली. एक तिथं मागं पडली ती बुडून. काजू घातलेले कारण आम्ही थोडेसे श्रीमंत झालो. काजू लालसर झाले तर लगेच खोबरं घालूया. हे काय मोदकाचं सारणच बनवायचं इन शॉर्ट एका टाईपचं. आणि आपण साखर घालतोय ना. मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो, तुम्हाला वाटतं गुळाचं केलं होतं. हो. हे छान मस्त परतून घ्यायचं खोबरं घालून. आणि साखर घातली. साखरचा अंदाज आहे तुम्हाला जसं गोड लागतं तसं. हे आम्ही आता आपण नाही एवढं जास्त गोड खात ना. चवीला थोडासा गोडसरपणा आला बस झालं. आता नारळाचा जो 1-1.5 वाटी झाला असेल. 1.5 वाटी. पाऊण वाटी साखर टाकली. पाऊण वाटी साखर म्हणजे अर्धी. एवढं नारळ आहे त्याच्या अर्धी साखर. सारणाला आपण तसंच करतो ना. हो. खोबऱ्याचा अर्ध गुळ. आता हे छान आपण काजू, लवंग, खोबरं आणि साखर हे छान असं मस्त परतून घेऊ. आणि आता केशरचा पाणी घालायचं थोड्या वेळा. छान एक 30-35 सेकंद मला वाटतं मम्मीने काहीतरी भाजले. भाताला टाकले आपण, भात शिजवताना. भाताला हो. नारळाच्या ह्याच्यासाठी थोडं मीठ घालते मम्मी. आता आपण
केशरचं मी मगाशी गरम पाणी केलं आणि त्यात तरी पण मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं की केशर ना पाण्यात हे करायचं की जेणेकरून मस्त रंग सोडतं ते. दुधात नाही करायचं कारण दुधात लवकर रंग नाही सोडत ते. हो. मागच्या वेळी मी मोदकांना एकदा भिजवली होती दुधामध्ये, पण मग ते लावताना जरा किचकट वाटत. ते त्यापेक्षा तर काडी लावली की तेवढं पसरतं अरे छान वा, ते. मस्त कलर आला. छान कलर सुटला बघा केशरने. पण याचा सुगंध गेला जरा, मला वाटतं पावसाळ्यात ते थोडं दमटपणामुळे त्याचा सुगंध कमी झाला असावा. तर ते छान. हे काय सुकवायचं आहे आपल्याला की ओलसरच ठेवायचं? नाही, भात टाकल्यावर पण मग ते एकजीव झालं की हां, तर ते छान मस्त हे परतून घेऊया मस्त येस. परतून झालं छान मटेरियल, छान सगळं. आणि आता याच्यात भात सगळा घालायचा हा. मग मी आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवेल मी एवढंच घालते बघते, नंतर बोलले एक काम करते मी सगळंच घालते. असंच असतं नेहमी. काय वर्षातून एकदाच बनवतो, परत कुठे आपण बनवतो. त्यामुळे त्याच्याशी काय ॲज सच डेलीची प्रॅक्टिस नाही आहे त्याची. हा मस्त आहे की फ्राईड राईस आपला, कोकोनट फ्राईड राईस. कोकोनट फ्राईड राईस हे कोणीतरी बाहेरच्याने बघितलं तर त्याला ते कोकोनट फ्राईड राईसच वाटेल तो, कारण की शिजलेला भात वगैरे असं करून. तुम्ही तुमच्याकडची पद्धत नक्की आम्हाला सांगा की काही जणांकडे नारळ वगैरे सगळं ते तसं हे एक्झॅक्टली असं करून ह्याच्यात कच्चा तांदूळ ह्या मोमेंटला घातला जातो. काही जण नारळाचं दूध वापरतात, काही जण ॲक्च्युअल जे आपलं प्यायचं दूध असतं ते दूध वापरतात. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने नारळी भात बनतो हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मस्त मस्त व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. आत्ताच आपण छान 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला आहे. आणि इकडे एक आमचा कार्यकर्ता आलेला आहे. वास गेला वाटतं नारळी भाताचा. तर छान भात परत इलायची जायफळ पूड. वेलची जायफळ पूड वरती असते ती हा ती बघायची. बाहेर चमचा घेतो वरच आहे. ते ह्याच्यातलं होतं ना, ह्याच्यातला होता नाही पण तो ओला असेल. तो ओला कसा असेल? तिने घातला पण तो चमचा त्याच्यात. असू दे, किती घालायचं? अख्खी बाटली टाकते पूर्ण. पूर्ण वर आला का कलर? हो बस आला, झालं. लाईट आलाय कलर. हा, ह्याला जर का आता वाढवायचं असेल तर थोडीशी चिमूटभर हळद घालू शकता. नको, आता वास येईल. अजून आहे, बस झाली. मला नाही माहिती, म्हणजे मला अति वेलचीची चव बरं, नको. ठीक आहे. हा. नारळी भात लागला पाहिजे रे. वेलची भात लागला तर तो फायदा काय त्याचा, है की नाही? नारळाचं तसं कुठे स्वाद एवढं कुठे असतो. स्वीट आहे. बरोबर ना, स्वीट आहे म्हटल्यावर तुमचं होणारच ते. हळद घालायची आहे का तुम्हाला थोडीशी नको याच्यात? नको, बस रंगावळी. नको. अजून लाईट. मला तरी सुंदर वाटतं तो. गप्प ना जरा, तुला आल्यावर खोकलं पाहिजेच काय ते. हे भगवान. वेगळा फ्लेवर आहे का तो जेवणात खोकून फ्लेवर घालायचं नुसतं? 10 दिवस झाले खोकते. बघा हा ना माझा नवरा मला लय, मी माझ्याकडे बघा, हा माझा नवरा आहे ना लय त्रास देतो मला. ते हे काय हे असं असं काय ते असं करतात ते काय? ऐक नाही पण त्याच्यावर जोक नाही करायला पाहिजे. ते ॲक्च्युअल जेन्युइन साईन आहे की काही असतील गोष्टी त्रास होत असेल तर ते त्याचं. सबस्क्रायबर माझे जे मला पसंद करतात ते घरी येतील ना. जल्दी बोल पनवेल निकलना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. फोटो काढा. चला झालंय का बाय? झालं. एवढंच करायचं होतं यासाठी आपण एवढं. याच्यासाठी मांडलेला होता का अट्टाहास वगैरे काय म्हणतात तो प्रकार. बरे आणि हे झालेलं आहे. वडी काढली. अळूवडी तळायच्यात आपल्याला छान. आणि थोडीशी वाफ. हां थोडी वाफ. आणि आपण आता मी माझं पण करून घेतो आणि आपण आता डायरेक्ट नारळी भाताचा आस्वाद घ्यायला भेटू बाहेर. चला आपण आलेलो आहोत मस्तपैकी आपला नारळी भाताचा. स्नेहा काहीतरी बडबडणार होती. स्नेहा फुगली आहे थोडीशी. काहीतरी कार्यक्रम झाला पण नारळी भात खाता खाता आम्हाला वाजले बघा किती. हा स्नेहाचा कार्यक्रम होता. बोलली जेवताना नको, आपण नंतर काय करूया, आपण नंतर स्वीट डिश पडून खाऊया. स्वीट डिश वेळेला ही बाई इकडची ही झोपली, ही 1 तास झोपली आणि ही बाई याचं तोंड फुगवून बसली आणि आता यांनी घेतलं खायला. कसं झालं रे? मस्त झालं तर मलाही माहिती आहे. आम्ही जुळून बोलवलं तिकडे. कोणाला छानपणा सांगते मस्त झालं म्हणून. काय काय चव अशी. पण ह्याच्यात जर गुळ टाकला तर तुम्हाला वाटतं का असं हेल्दी बनू शकतो ऑप्शन, का गुळ नाही टाकावा? गुळ का टाकत नाहीत? अरे गुळ टाकलं तर थोडं चिकट होईल. मागच्या वर्षी आपण गुळच टाकलं होतं जर आठवत असेल तर. हा पण गुळ मम्मी बोलते ना ते मोदकासारखं चव लागेल कारण तांदूळ आहे, नारळ आणि गुळ आहे, मग सेम मोदकासारखंच लागेल. हो तसा काय तो कार्यक्रम आहे मस्तपैकी. हा तोच मस्त. हा जो तो थंबनेल मधला जो आहे ना तो हाच आहे.
तरी मला थोडा अजून कमी गोड चालला असता, पण भारी झाला. जास्त आवडलं. एकच गोष्ट मिसिंग येते, त्याने गरम नाही आता. तुम्ही मनुका पण टाकायचं ना आधी. नका टाकू. गपरे, तुला आवडत नाही म्हणून काय ह्याने टाकू नयेत का? टाकू ते उलट टाका. त्याच्यामुळे उलट वेगळी चव आहे. शी आंबट ग बस. दारू सारखं. रसाचा शिरा. दारू सारखं म्हणजे तुला काय माहिती दारूची चव रे? खतम. असेल, आंबट असते, कडू असते असं वाटतं. वाईन त्यापासूनच बनते ना, असं काय काय जण म्हणतात सिमिलर चव असते. असो द्राक्षाची. हां, त्या 4-5 गोष्टी मिळून बनवायचं आपल्याला. नारळी भात काय कोण बनवत नाही असं नाही, पण कोणाला माहीत नसेल तर हे खूप सोपं आहे बनवायला. बघितलं हे तर मग नक्की बनवून बघा, भारी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल चांगलं एकदम बासमती बिसमध्ये करायचं ते तू ढेकर का देते रे? समज बासमतीत करा, पण माझं म्हणणं नका करू बासमती, कारण बासमती ना ह्या भातासाठी नाही चांगला. इंद्रायणी भातात अजून छान आहे. ए, बापरे बाबा. नको ना तू इंद्रायणीचं काय करू त्याच्यामध्ये. लाडू बनवून. हे लाडू बनवून काय लागेल? गपागप. तर अशा प्रकारे नारळी भात आम्ही संपवतो आता. आणि हे लोक नाही संपवणार, कारण हे लोक परत ठेवणार आहेत, कारण यांची पोटं भरलेत म्हणे. हिने शानपणा केला आणि हिने एवढाच खाल्लाय फक्त. मी खाणार आता. मी पण खाणार, मी संपवणार. तर या आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आहे. आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या, आणि अजून सबस्क्राईब करायला आपल्याला आता 1000 झाले, आपल्या अजून 1 लाख करायचे. तर भेटू आपण पुढे. ही बघा चालली आहे प्लेट घेऊन चालली बघा, ही प्लेट ठेवायला. है ना, तू खाऊ नको, फक्त बघतो तुला मी. तर आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला बाय 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 बाय. हां, टाकलंस, ठेवलंस परत याच्यामध्ये. चला बाय.